हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण बघणार आहोत 9th क्लास सायन्स चॅप्टर नंबर फर्स्ट लॉ ऑफ मोशन. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. यामध्ये आपण खूप साऱ्या कन्सेप्ट शिकणार आहोत, ज्या कन्सेप्ट तुम्हाला आत्ता पण उपयोगात येतील 10वी 11वी 12वी आणि त्यानंतर तुम्ही जाणाऱ्या पुढच्या फील्डला पण ह्याच कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत. खूप खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. तुम्ही हा लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन सर्व नोट डाऊन करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एक ना एक कन्सेप्ट खूप छान सांगणार आहे. खूप सारे एक्झाम्पल देणार आहे. ते एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही एक्झाम्पलनी तुम्हाला कन्सेप्ट समजायला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. तर आपण स्टार्ट करूया लॉ ऑफ मोशन. अजून आपण आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा, कारण यानंतर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण स्टार्ट करूया लॉ ऑफ मोशन. त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत एकदा बघा तुम्ही. तर मोशन बघणार आहोत, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघणार आहोत, ॲसेलरेशन बघणार आहोत आणि न्यूटनचे 3 लॉ बघणार आहोत मोशनविषयी. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, आत्ता तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला नंतर कधीच बघायला लागणार नाही आणि नंतर कधीच अडचण येणार नाही. ह्या कन्सेप्ट तुम्हाला लाईफ टाईमसाठी आहेत. खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपण स्टार्ट करूयात. व्हॉट इज अ मोशन? मोशन म्हणजे काय नेमकी? मला तुम्ही सांगा बरं, मोशन म्हणजे काय? तुमच्या डोक्यामध्ये लगेच माइंडमध्ये विचार आले पाहिजे, तर मोशन म्हणजे काय? तर एखादी वस्तू ज्यावेळेस मोशनमध्ये असते, गतीमध्ये असते, तर त्याला तुम्ही मोशन म्हणू शकतात. समजा तुम्ही बॉल आहे, तर बॉल तुम्ही हवेत फेकता, तर ती काय झाली? मोशन झाली, मोशन. ओके. आणि तुम्हाला इतकं माहीत असेल की मोशन ही आपण रोज बघत असतो. रोज आपल्या डे टू डे लाईफमध्ये मोशन ही रोज बघत असतो. तुम्ही चालता, चालता हे काय झालं? मोशनच झाली ना. आणि त्यानंतर आपण काही एक्झाम्पल बघूया. तुम्हाला काही एक्झाम्पल सांगणार आहेत मोशनचे. द फ्लाईट ऑफ अ बर्ड. तर पक्षी उडतात. काय झालं? ही मोशन झाली. ओके. अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे एका जागेवरती स्थिर आहे ती ट्रेन. ती मोशन झाली का? नाही. तुमची बाईक एका जागेवर लावलेली आहे. ती बाईक फिरत नाही. तर ती बाईक मोशनमध्ये आहे का? असं म्हणू शकतो का आपण? का बाईक ही मोशनमध्ये आहे, बाईक ही गतीमध्ये आहे, बाईक ही पळते, धावते? नाही म्हणू शकत ना. तर तर स्टेशनरी ट्रेन ही मोशन झालीच नाहीत. ओके. ती स्टॅटिक्स आहे, जागेवरतीच आहे ना स्टेशनरी. त्यानंतर लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. तर अवकाशात उडणारे विमान, तर ते काय झालं? एक मोशन झाली. ओके. स्टोन इन लाईन ऑन अ हिल. ओके. तर आपण दगड फेकतो, तर ती पण एक मोशन झाली. नो प्रॉब्लेम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मोशन समजलेलं असते. जी वस्तू, कोणती पण वस्तू असो, कोणता पण ऑब्जेक्ट असो, तो तुम्ही ढकलला, तो त्याची तुम्हाला मोशन झाली. तुमचं समजा एक डस्टर आहे आणि डस्टर तुम्ही इकडनं हे ढकललं, तर ते डस्टर ह्या साईडला जाते, तर ती मोशन झाली. तर मोशनमध्ये पण खूप टाईप आहे. कायनॅमॅटिक, कायनेटिक्स. ते तुम्हाला आत्ता नाही, जर सिलेबसमध्ये जर आलं तर मी तुम्हाला सांगेल. डायनॅमिक्स, कायनॅमॅटिक, कायनेटिक्स सर्व एक कन्सेप्ट सांगेल. खूप इम्पॉर्टंट आहे मोशन म्हणजे काय. आणि त्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. यामध्ये मुलं कन्फ्युजन 100% करतात. डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेस म्हणजे काय? व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ते तुम्ही नोट डाऊन करा. मी तुम्हाला आता कन्सेप्ट समजून सांगणार आहे खूप छान. ती तुमच्या लाईफ टाईम लक्षात बसेल. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ते तुम्हाला 10वी 11वी 12वी त्यानंतर इंजिनिअरिंगला गेले किंवा BSc कोणत्या पण फील्डला जा, तुम्हाला हे लागणार आहे. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ते आत्ताच तुमचं क्लिअर होईल. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपण समजून घेऊया. तर तुम्हाला काय वाटतं बरं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा, स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत जाणार आहे, प्रत्येक लेक्चर्समध्ये सांगत जाणार आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, व्हेक्टर आणि स्केलर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय मी तुम्हाला आत्ता सांगतो. व्हेक्टर क्वांटिटी ज्या क्वांटिटीला फिक्स डायरेक्शन आहेत, तर गाडी ही लेफ्ट साईडलाच चाललेली आहे, तर तीच डायरेक्शन झाली, तर त्या डायरेक्शनला आपण व्हेक्टर म्हणतो.
आणि डिस्टन्स म्हणजे तुमचं कसं पण डिस्टन्स होऊ शकतं. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्सला डायरेक्शन फिक्स नसते. एक तर लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन फिक्स असते, म्हणून डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. या सर्व कन्सेप्ट पुढील 4 ते 5 वर्ष तुम्हाला लागणार आहेत. खूप खूप इम्पॉर्टंट आहेत आणि लाईफ टाईमसाठी हे तुम्हाला लक्षात ठेवाय बसेल. मी असं शिकवणार आहे तुम्हाला आज. तर मी तुम्हाला या डायग्रामवरनं समजून सांगतो. इकडे बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. संगीता आणि प्रशांतचं हे घर आहेत. ओके, संगीता आणि प्रशांतचं हे घर आहेत. शीतल आणि प्रशांतचं हे घर आहे. संगीताचं हाऊस आहे आणि स्कूल आहे. ओके, तर शीतल संगीताच्या घरी जाते. संगीता काय बोलते शीतलला, अगं तू माझ्या घरी ये ना, मग आपण शाळेत जाऊयात. ओके, तर शीतल संगीताच्या घरी जाते. ते डिस्टन्स किती आहे, 500 मीटर शीतल संगीताच्या घरी जाते. ओके, त्यानंतर शीतल आणि संगीता शाळेत जातात. तर शाळेत किती मीटर जातात तिथनं, ते 1200 मीटर जातात. आणि प्रशांत शीतलचा आपण भाऊ समजूया. प्रशांत शीतलचा भाऊ आहे. तो म्हणतो तुम्ही दोघी जणी जा, मी माझ्या शॉर्टकटने जातो. तर तो शॉर्टकट डिस्टन्सने जातो 1300 मीटर स्ट्रेट. बघा, याला डायरेक्शन पण दिलेली आहे, 1300 मीटर स्ट्रेट. तर हा शॉर्टकटने जातो शाळेत. तर यांनी हा ॲक्च्युअल पाथ गेले, हे 500 हे 1200 म्हणजे 1700 मीटर, 1700 मीटर शीतल आणि प्रशांतच्या हाऊसपासून स्कूलपर्यंत गेले संगीताला घेऊन शीतल. तर हे ॲक्च्युअल हे डिस्टन्स झालं, तर याला आपण डिस्टन्स म्हणतो. आणि हे शॉर्टकट पार्ट आहे हा, तर याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. हा प्रशांत हा डायरेक्ट शाळेत गेला मधल्या शॉर्टकट मार्गनी, तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. तर हे बघा, हे पूर्ण डिस्टन्स झालेलं आहे आणि हे शॉर्टकट पाथ म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टकट पाथ. आणि त्याला डायरेक्शन असते बरं का, तुम्ही लक्षात ठेवा, डायरेक्शन फिक्स असते. डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, तिला डायरेक्शनच असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला समजलेलं असेल. तर मी काय सांगितलं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला 100% समजलेलं असेल. नसेल समजलं तर मी परत एकदा सांगतो. जो ॲक्च्युअल पाथ असतो ना, की म्हणजे तुम्हाला शाळेत जायचं आहे, तर शाळेत एखादा मुलगा शॉर्टकटनी जाईल आणि एखादा मुलगा पूर्ण लॉंग हायवेनी जाईल. तर इथून बघा, शीतल संगीताच्या घरी जाते आणि मग संगीता आणि शीतल स्कूलमध्ये जाते आणि शीतलचा भाऊ प्रशांत हा डायरेक्ट शाळेत जातो मधल्या शॉर्टकट मार्गाने. तर हे झालं डिस्प्लेसमेंट आणि हे पूर्ण झालं डिस्टन्स. तो ॲक्च्युअल पाथ आहे, म्हणजे जो जे रिअल पाथ आहे त्याला डिस्टन्स म्हणतात आणि जो शॉर्टकट पाथ आहे त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही लक्षात ठेवा, बाकी काहीच गरज नाही. इतकं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीच अडचण नाही, तुम्हाला एक्झाममध्ये आरामशीर लिहिता येईल. आपण त्याची एकदा डेफिनेशन बघूयात. डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, म्हणजे तुम्हाला सांगितलं डिस्टन्स इज लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, म्हणजे हा पूर्ण ॲक्च्युअल पाथ आहे. ओके, हा ॲक्च्युअल पाथ आहे. शीतल संगीताच्या घरी जाते, मग ते शाळेत जाते 1700 मीटर, तर त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. आणि जो शॉर्टकट पाथ आहे, डिस्टन्स इन द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट अँड इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम पॉईंट टू अनदर. डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. मिनिमम डिस्टन्स तुम्हाला सांगितलं, हे बघा, स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स. हे बघा, इथून स्टार्ट झालं, इथून मिनिमम म्हणजे की 1300 मीटर आणि हे पूर्ण किती झालं, 1700 मीटर. तर हे डिस्प्लेसमेंट झालं आणि हे डिस्टन्स झालं. खूप खूप इम्पॉर्टंट आहे ह्या दोन क्वांटिटीज. ते तुम्हाला कायम लागणार आहे, मी लक्षात ठेवा. या क्वांटिटी तुम्हाला नंतर पण लागणार आहे, त्यामुळे आत्ताच तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि लिहून घ्या. ते इम्पॉर्टंट सर्व पॉईंट लिहून घ्या. त्यानंतर आपण आता यामध्ये बघणार आहोत. यामध्ये मला सांगा बरं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यामध्ये कसे येईल. एक मिनिट, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. हे बघा, हा सर्क्युलर पाथ आहे. ओके, हा सर्क्युलर पाथ आहे, हा सर्क्युलर पाथ आहे पूर्ण. तर ए पॉईंट आहे. ओके, हा ए पॉईंट आहे. ए पॉईंटपासून समजा आपली गाडी स्टार्ट झाली, तर ए पॉईंटपर्यंत परत आली, तर त्याचं डिस्टन्स किती होईल आणि डिस्प्लेसमेंट किती होईल, तुम्ही मला सांगा बरं. जरासं विचार करा, डोकं लावा तुम्ही. 4-5 सेकंद विचार करा, डोकं लावा तुम्ही. काय येईल नेमके, डिस्टन्स काय येईल आणि डिस्प्लेसमेंट काय येईल, तर मला सांगा तुम्ही एकदम. तर मी तुम्हाला त्याचा ॲन्सर सांगतो, ऐका तुम्ही. खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. ज्या वेळेस सर्क्युलर पाथ असतो, हा राऊंड आहे, तुम्हाला राऊंडने पळायला लावलं किंवा अशी गाडी सर्क्युलर पाथनी फिरून यायला लावली, तर या ठिकाणी तुम्ही परत ती गाडी तुमची आली, तर समजा याचं डिस्टन्स तुमचं तेच येईल 2πr. ओके, तर याचं तुमचं डिस्टन्स तेच येईल. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे
शॉर्टकट पाथ, मिनिमम शॉर्टकट पाथ म्हणजे तुम्ही त्याच पॉईंटनी गेले, तुम्ही ए पॉईंटनी गेले तर डिस्टन्स तुमचं बरोबर येणार आहे. डिस्टन्स किती मीटर असेल ते डिस्टन्स तुमचं येणार आहे इतकं. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टकट पाथ त्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. म्हणजे एपासनं तुम्ही एपर्यंतच आले, तुम्ही कोणत्या पण शॉर्टकट पॉईंटनी एपर्यंतच आले तर तुमचं डिस्प्लेसमेंट ऑलवेज 0 होईल. लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. डिस्प्लेसमेंट हे ऑलवेज 0 होईल. तुम्ही हे लक्षात ठेवा तुमच्या ब्रेनमध्ये, डिस्प्लेसमेंट हे 0 होईल कारण डिस्प्लेसमेंट हे शॉर्टकट पाथ आहे 2 पॉईंटमधला. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत स्पीड अँड व्हेलॉसिटी. तर तुम्हाला काय वाटतं स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये डिफरन्स काय वाटतं तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये? तर मला एक सांगा तुम्ही की कोणती क्वांटिटी व्हेक्टर असेल आणि कोणती क्वांटिटी स्केलर असेल. तर स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये तुम्ही कन्फ्युजन करू नका अजिबात. पण मुले तिथेच कन्फ्युजन करता आणि त्यामुळे एक्झाममध्ये लिहिता येत नाही आणि नंतर पण तुम्हाला कायम कन्फ्युजन असते. स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये व्हॉट आर द व्हेक्टर अँड स्केलर. तर खाली क्वेश्चन दिलेला आहे. स्केलर आणि व्हेक्टर्स मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. ज्याला डायरेक्शन असते ना विद्यार्थी मित्रांनो फिक्स, त्याला व्हेक्टर्स म्हणतात आणि ज्याला डायरेक्शन नसते ना व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ज्याला डायरेक्शन असते ना त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात, ज्याला डायरेक्शन नसते त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. त्याला फक्त मॅग्निट्यूड असतं, त्याला डायरेक्शन नसते. इतकं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. खूप खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही. कन्सेप्ट तुम्हाला नंतर पण यूज येणार आहे, व्हेक्टर आणि स्केलर क्वांटिटी. ते बघा, डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी येईन? डिस्टन्सला फिक्स डायरेक्शन आहे का? नाही, तर ती स्केलर क्वांटिटी येईन. ओन्ली मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन नाही. ओके. स्पीड कोणती क्वांटिटी येईन? स्पीडला स्पेसिफिक डिस्टन्स सांगितलं आहे का? मी स्पेसिफिक डिस्टन्स आहे. स्पीडला डायरेक्शन सांगितलेली आहे का? नाही, तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी. व्हेलॉसिटीला फिक्स डायरेक्शनच असते, तर म्हणून व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे. टाईम कोणती क्वांटिटी येईन? टाईम स्केलर क्वांटिटी येईन. तुम्ही 2 कॉलम करा, त्यात मी सांगितलेलं सगळं क्वांटिटी लिहा. डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी येईल. ओके. आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी येईल. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण स्पीडचा फॉर्म्युला बघू. स्पीडचा फॉर्म्युला काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाईम रिक्वायर. स्पीडचा फॉर्म्युला खूप खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाईम रिक्वायर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण स्पीड म्हणू शकतो. एक तुम्ही कायम लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी आणि स्पीड यांचे SI युनिट सेम आहेत आणि CGS युनिट पण सेम आहे, मीटर पण सेकंद. तर तुम्हाला युनिट कसं काढायचं, इकडे एक मिनिट लक्ष द्या. युनिट कसं काढायचं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच या फॉर्म्युल्यावरनंच आपल्याला युनिट काढता येतं. एक्झाममध्ये युनिट लिहिण्याला पण मार्क्स असतात, तुम्हाला माहीत असते. डिस्टन्स कशात मोजतो बरं विद्यार्थी मित्रांनो? आपण डिस्टन्स मीटरमध्ये मोजतो आणि टाईम कशात मोजतो? सेकंद. तर हे काय झालं आहे? मीटर पर सेकंद. तर सिम्पल युनिट, तुम्ही प्रत्येक गोष्टीचं युनिट काढू शकता. तुम्हाला कोणत्या पण गोष्टीचं युनिट काढता यायलाच पाहिजे. त्यामध्येच असतं सर्व युनिट, ते तुम्हाला काढता यायला पाहिजे. तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी इंस्टाग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे मला तुम्ही पर्सनली मेसेज करून सर्व कन्सेप्ट विचारू शकता. मी तुम्हाला परत एकदा सांगेल नाही समजलं तर. ओके. तर आपण आता नेक्स्ट बघूयात. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन अँड अन ऑब्जेक्ट टाईम इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी. मी तुम्हाला काय सांगितलं? पर्टिक्युलर डायरेक्शननी. तर तुम्हाला सांगितलेलं आहे इथेच जायचं, याच डायरेक्शन जायचं, स्ट्रेट पूर्वेलाच जायचं, तर ती व्हेलॉसिटी झाली. ओके. आणि तुम्हाला सांगितलं जायचं आहे इथून इकडे तुम्हाला कोणती डायरेक्शनच नाही दिली. तुम्ही पश्चिमेला जा, पूर्वेला जा, या स्पीडने जायचं आहे, तर तुम्ही ती फिक्स डायरेक्शन तुमची झालीच नाही ना. तुम्हाला पूर्वेला याच डायरेक्शनला जायचं आहे. व्हेलॉसिटी म्हणजे याच डायरेक्शनला जायचं आहे आणि स्पीड म्हणजे तुम्ही कुठे पण जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. तर तुम्हाला डायरेक्शन फिक्स दिलेलीच नाही आहे ना. तर ही व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इज युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अ व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर मी तुम्हाला काय सांगितलं? डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टकट डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या 2 झाल्या व्हेक्टर क्वांटिटी आणि टाईम झाली स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? ज्याला फक्त मॅग्निट्यूड असतं, त्याला फिक्स डायरेक्शन नसते. तुम्ही लक्षात ठेवा, तर त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. आणि त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं, त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात. खूप 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 इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे.
आणि यानंतर पण या कन्सेप्ट तुम्ही रिकॉल करा, आठवा आणि तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तुम्ही व्यवस्थित एकदा समजून सांगा. व्हिडिओ परत परत बघा. नाही समजला तर काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला इंस्टाग्रामला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. खूप खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हे चॅप्टर तुम्हाला समजलं तर तुम्हाला हे लाईफ टाईमसाठी याचा उपयोग होणार आहे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रिमेंबर पॉईंट 2 आपण बघूयात. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स वाईल वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. तर स्पीड हे रिलेटेड आहे डिस्टन्सच्या. ओके, तर डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे. डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे आणि स्पीड पण ही स्केलार क्वांटिटी आहे. आणि स्पीड आणि डिस्टन्स हे रिलेटेड आहे आणि व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांच्या रिलेटेड आहे. ह्या दोन्ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि ह्या दोन्ही स्केलार क्वांटिटी आहे. तुम्हाला समजलेलं असेल. इफ द मोशन इज अलॉंग स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ज्यावेळेस स्ट्रेट लाईनमध्ये मोशन होत असते तर मोशन तुम्हाला काय सांगितलं, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ऑब्जेक्ट मूव्ह होतो. काही पण असो, तुम्ही बॉल फेका एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, तुम्ही गाडी न्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, काहीच प्रॉब्लेम नाही. तर कोणतं पण एक्झाम्पल तुम्ही सिम्पल लक्षात धरू शकता. तुमची ट्रेन झाली. ओके, तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती तुम्ही ज्यावेळेस ऑब्जेक्ट मूव्ह होतो ह्या जागेवरनं ह्या जागेवरती ऑब्जेक्ट मूव्ह होतो त्यावेळेस स्पीड आणि वेलोसिटी सेम असते, कारण त्याची डायरेक्शन पण सेम असते, एकाच रूटवरनं आणि फिक्स असते. त्यासाठी स्पीड आणि वेलोसिटी आर सेम. अदरवाईज इज डिफरन्स, म्हणजे असा सर्क्युलर पाथ घ्या, असा पाथ घ्या, कसा असा पाथ घ्या, तर त्या पाथला वेलोसिटी आणि स्पीड हे डिफरन्स असू शकतो. ओके, वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन टाईम युनिट. ओके, वेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर टाईम युनिट. तुम्हाला समजलेलं असेल. ओके, ह्या फॉर्म्युल्यावरनं तुम्ही डेफिनेशन पण लिहू शकता. स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर अँड वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इज कॉल्ड एज वेलोसिटी. असं पण तुम्ही सिम्पल लँग्वेजमध्ये तुमच्या एक्झामला लिहू शकता. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला सर्व समजलेलं असेल. नसेल समजलं तर मला परत कमेंट बॉक्समध्ये सांगा. इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करा. मी त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्हाला मी तिथे पण पुन्हा एकदा समजून सांगेल. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, त्यानंतर तुम्हाला आपण फर्स्ट पेजवरती जे एक्झाम्पल बघितलं, हे बघा इथे एक तुम्हाला एक्झाम्पल बघितलं होतं लोकेशन ऑफ स्कूल अँड हाऊसेसचं, त्याचा प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व करणार आहोत. खूप खूप इम्पॉर्टंट आहे ते. इन द फर्स्ट एक्झाम्पल पेज 1, द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता 500 मीटर, बिटवीन शीतल हाऊस अँड स्कूल 1200 मीटर. ऑल्सो स्ट्रेट लाईन डिस्टन्स शीतल हाऊस अँड स्कूल 1300 meters. Suppose Shital take 5 minutes to reach Sangeeta house and 24 minutes reach from then Shital speed along the path. तर शीतलचं स्पीड काढायचं आहे. शीतलचं स्पीड संगीताच्या घरापर्यंतचं स्पीड काढायचं आहे. तर डिस्टन्स अपॉन टाईम 500 मीटर अपॉन 5 मिनिट, तर 100 मीटर पर सेकंद. ते त्याचं शीतलचं स्पीड झालं. शीतलचं स्पीड संगीताच्या घरापासून किती आहेत. ओके, शीतलचं स्पीड संगीताच्या घरापासून किती आहे, तर आपण बघूयात. एक मिनिट. हां, संगीताच्या घरापासून शीतलचं स्पीड किती आहेत. ओके, तेच दिलेलं आहे. तर ते किती दिलेलं आहे 1200 मीटर आणि रिक्वायर टाईम किती लागला 24 मिनिट. तर किती झालं ते 50 मीटर पर मिनिट. ओके, त्यानंतर शीतल ॲव्हरेज स्पीड किती आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. तर तिचं ॲव्हरेज स्पीड किती येईल, तर 1700 मीटर टोटल डिस्टन्स आहे संगीताच्या घरापासनं, शीतलच्या घरापासनं संगीताचं घर आणि तिथनं स्कूल. तर टोटल डिस्टन्स 1700 मीटर आहे. तुम्हाला सांगितलं होतं डिस्टन्स. आणि त्याला जाण्यासाठी किती मिनटं लागतात, हे 24 मिनटं शीतलच्या संगीताच्या घरापर्यंत आणि संगीताच्या घरापासनं तर स्कूलपर्यंत जायला 24 मिनटं, सगळे 29 मिनिट. तर त्याचा आन्सर काय येईल 58.6 मीटर पर डिस्टन्स. आता आपण काय काढणार आहोत, व्हेलॉसिटी काढणार आहोत शीतलची. तर व्हेलॉसिटी तुम्हाला काय सांगितलेली आहे, ते फिक्स डायरेक्शन असते आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम तरी वेक्टर क्वांटिटी आहे. तर डिस्प्लेसमेंट डायरेक्ट शीतलच्या घरापासून जर ती शॉर्टकटनी जर गेली असती तर 1300 मीटर पडलं असतं आणि 29 मिनिट. तर त्याची व्हेलॉसिटी किती झाली 44.83 मीटर पर मिनिट. ओके, मीटर पर सेकंद पण घेऊ शकता, इंटू त्याला 60 करावं लागेल, काही प्रॉब्लेम नाही. मिनिट पर मीटर घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजलेला असेल, तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झालेले असेल, तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा.
आणि मला इन्स्टाला पर्सनल मेसेज करून पण तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला सर्व सांगेल. यानंतर पण आपण खूप सारे कन्सेप्ट बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित हा लिहून घ्या. मी सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आणि खूप स्टडी करा. खूप इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल चॅप्टर आहे हा. मी सांगितलेलं सर्व जितकं सांगितलेलं तितकं करा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. थँक्यू.